तो गेम खेळूया. हे धर, 2 घास खा. बाबा मला भूक पण नाही आणि खेळायचं पण नाही. बरं नको खेळू, पण 2 घास खाऊन तरी घे. हा, भात खातेस? सांगितलं ना नाही जेवायचे मला झोपते. काय झालं तिला असं अचानक? सारंग अजून लहान आहे ती. तिला तिच्या मनातली भीती शब्दात अजून म्हणता येत नाहीये. पण मला विचारशील तर या सगळ्यावर एकच उपाय आहे. काय उपाय? डॉक्टरांकडे जायचंय का? नाही सारंग, हा आजार डॉक्टरांचा नाही आहे. मग सारंग, तिला अशा कुणाची तरी गरज आहे जी सतत तिच्या सोबत राहील, तिच्या मनातलं ओळखेल, न सांगता तिच्या गोष्टी समजून घेईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांपासून ती तिला सुरक्षित ठेवेल. सारंग, तिला तिची काळजी घेणारी एक आई आहे. मग बघ सगळं कसं ठीक होतं ते. शुभ्रा कुठे आहे ग? तुला झोपायचं नाही आहे? झोपायचं ना, ती आज या घरच्या म्हातारी सोबत झोपणार आहे. तिचं म्हणणं होतं की तिला आज आऊकडून गोष्टी ऐकायच्यात. म्हणलं मग जा तिच्याच खोलीत. आणि बरं झालं रे गेली, नाहीतर इथे थांबली असती ना तर मला गोष्ट सांगायला लागली असती. आणि मला आज जरा वेळेतच झोपायचंय. मोनिका, तुझं जरा अतिच होते असं नाही वाटत आहे तुला? म्हणजे या घरच्यांच्या डोळ्यात येईल असं काही वागू नको. तुझ्यावर संशय लागलाय, कळतंय का तुला? एक मिनिट. कुठल्या टॉपिकवरून कुठे गेलायस? मी असं काय वागलीये संशय येण्यासारखं वगैरे? ओ ग माझी तडी, किती इनोसेंट आहेस. डायनिंग टेबलवर काय चालू होतं तुझं मोनिका? बाकीच्यांच्या नजरेमध्ये आलं नसेल, पण मला कळलं तू काय करतेस ते. का त्या पोरीला घाबरवत होतीस? थरथर कापत होती ती. का छळतेस त्या पोरीला? काय साध्य होणार आहे या सगळ्यांनी? साध्य काय होणार आहे मला माहित नाही, पण त्या ओवीला त्रास दिला ना की मला आनंद मिळतो. एक वेगळाच आनंद, खूप 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 जास्त आनंद, सुकून फील होतो मला. त्यापेक्षा चांगल्या सायकायट्रिस्टकडे जा. तुझ्या गोळ्या रेकमेंड करेल ना, त्याचा रेग्युलर डोस घे, म्हणजे बरं वाटेल. जो काय तुला सुकून मिळतो ना, तो चुकून जरी सारंगला कळलं तर तुझी वाट लागेल. मी त्या सारंगला याआधी कधीच घाबरलेली नाहीये आणि यापुढे सुद्धा कधीच घाबरणार नाही. अँड डोंट वरी राज, ती बावळट ओवी कधीच माझ्याबद्दल काहीच सारंगला जाऊन नाही सांगणार. मी त्या ओवीची अशी काही नस दाबली आहे ना की ती माझ्या परमिशन शिवाय श्वास घ्यायला सुद्धा घाबरेल. कळतंय? म्हणून सांगतो, चुकून सारंगला कळलं ना, तुझा कायमचा श्वास बंद करेल ग तो. ते जाऊ दे, किती दिवस हे असं चालणार आहे? जोवर ती बावळट मुलगी जशी घरात आली आहे तशीच या घराबाहेर पळून नाही जात. ती ओवी जोवर या घरात असेल ना, तोवर मी तिच्यावर इतका जाच करणार की एक दिवस माझ्या जाचाला कंटाळून ती मुलगी घाबरून कुठेतरी लांब पळून जाईल. आणि मग खरी मजा येईल. सारंग या घरात कम्प्लिटली एकटा पडेल. राज, ऐक ना, माझ्या कामात नाक खुपसण्यापेक्षा तू तुझ्या आईला आणि त्या सारंगला स्वतःच्या तात्यात कसं ठेवता येईल याचा विचार कर ना. आणि मला कुठल्याही सायकियाट्रिस्टची किंवा कुठल्याही गोळ्यांची गरज नाहीये. मी जेव्हा राजकारण खेळते ना, तेव्हा त्यात लहान मोठं, पाप पुण्य
असं काहीच नसतं. मी फक्त जिंकण्यासाठी खेळते. उगाच खोटी काळजी दाखवून मला इथे अक्कल शिकवण्यापेक्षा प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. जमेल? रेडी ना रे? हो. कॅट घ्यायला तयार राहा. रेडी घेतो. क्या बात है अबीर यार. अबीर किती छान खेळलास. काय गाई पाडली की नाही विकेट? या बारीसला आमची जर टीम जिंकणार असतं म्हणतो मी. काय रे? हो तुम्हीच जिंकणार आहात आणि तुम्ही सगळेच खूप छान खेळताय. पण ऐका ना मुलांनो, मला ना तुमची 5 मिनिटं हवी आहेत. मी बोलू का तुमच्याशी काहीतरी? अहो काकू आमची फक्त एकच इनिंग बाकी आहे. ती झाल्यावर बोलूयात का? अरे मी जास्त वेळ नाही घेणार. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. विचारा मग. मला सांगा की क्रिकेट सोडून तुम्हाला अजून काय काय आवडतं? म्हणजे तुमचा आवडता छंद? मला चित्र काढायला आवडतं. मला डान्स आवडतो. मला पुस्तकं वाचायला. मला मातीच्या वस्तू बनवायला आवडतं. अरे वा. तुला काय आवडतं? डान्स. तुला? डान्स. तुला डान्स. बरं मला सांगा गाणं गायला कोणाला आवडतं? मला आवडतं. तुम्हा सगळ्यांना गाणं गायला आवडतं? हो. कुठे शिकता गाणं? अहो काकू त्यात काय शिकायचं? टीव्हीवर किंवा मोबाईलवर गाणं लावायचं आणि त्यांच्या सोबत गायचं. पण एक सांगू का, जसं क्रिकेटमध्ये असतं की तुम्ही टायमिंग चुकलात तर तुम्ही आउट होऊ शकता, अगदी तसंच गाण्याचं सुद्धा असतं. तुमचा सूर पक्का करणं खूप महत्वाचं आहे. जर तुमचे सूर पक्के नसतील तर तुमची गाण्याची विकेट पडू शकते. हा म्हणजे आम्हाला गाणं शिकावं लागेल? हो, म्हणजे तुमचा सूर पक्का करण्यासाठी तुम्ही दिवसातून 1-2 तास देऊ शकता की स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी. अरे मित्रांनो, विचार कसला करताय? माझी आई नाही का म्युझिक मास्टर असते बघा. तिच्या गळ्यात ना कोकिळा बसलेली असते. ती तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवेल बघा. गाणं म्हणतो. तर क्रिकेटच्या भाषेमध्ये झालं तर ते तुम्हाला गाण्याचा सिक्सरच मारायला शिकवेल बघा. तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा. आम्हाला आवडेल, पण आमच्या आई बाबांना विचारावं लागेल ना. हो ना, ते म्हणतील की खेळ सोडून कुठे चाललात म्हणून. आई बाबांची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त गाणं शिकायची तयारी दाखवा. आई बाबांची मी बोलेन. हो हो, आम्ही गाणं शिकायला तयार आहोत. काय रे? आम्ही थँक्यू. बरं तुम्ही खेळायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.